हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर सरफेस केमिस्ट्री ॲडसॉर्शन कोलाइड्स आणि त्यामध्ये आज एक कोलायडल सोल्यूशन आपण बघणार आहोत आणि ते कोलायडल सोल्यूशन आहे इमल्शन. आता काय इमल्शन ते आपण लक्षामध्ये घेऊ. Emulsion, it is a type of a colloidal solution in which disperse phase and dispersion medium both are liquid. But the condition is that these two phases must be immiscible. Emulsion मध्ये disperse phase असो की dispersion medium असो दोघेही लिक्विड असतात, पण हे दोन फेजेस immiscible असणं आवश्यक आहे. युजली एक वॉटर असतो तर एक काय असतो ऑइल. काय सांगतोय बघा. इमल्शन इज अ कोलायडल सोल्यूशन इन विच डिस्पर्स फेज अँड डिस्पर्शन मीडियम बोथ आर लिक्विड. दे मस्ट बी इमिसिबल. युजली वन फेज इज वॉटर अँड अदर फेज इज ऑइल. नाउ देर आर टू टाइप्स ऑफ इमल्शन. वन इज ऑइल इन वॉटर इमल्शन, O/W. आता ऑइल इन वॉटर म्हणजे ऑइल हा झाला डिस्पर्स फेज आणि वॉटर झालं डिस्पर्शन मीडियम. ठीक आहे ना. वॉटर जे आहे हे काय आहे, डिस्पर्शन मीडियम. वॉटर इज अ डिस्पर्शन मीडियम. यामध्ये काय असतं की ऑइल ड्रॉपलेट्स ऑफ कोलायडल साइज आर डिस्पर्स इन वॉटर. आणि म्हणून आपण म्हटलंय की इट कंटेन ऑइल ड्रॉपलेट्स ऑफ कोलायडल साइज आर डिस्पर्स इन वॉटर. फॉर एक्झाम्पल, इन मिल्क लिक्विड केसिन इज डिस्पर्स इन वॉटर. आपण दोन प्रकारचे इमल्शन बघतोय. त्यातलं पहिला टाईप आहे ऑइल इन वॉटर इमल्शन. यामध्ये ऑइल ड्रॉपलेट्स ऑफ कोलायडल साइज आर डिस्पर्स इन वॉटर. इन मिल्क द लिक्विड केसिन इज डिस्पर्स इन टू वॉटर. द सेकंड टाईप ऑफ इमल्शन इज वॉटर इन ऑइल इमल्शन. आता वॉटर इन ऑइल इमल्शन काय असतं. हियर the disperse phase is water while dispersion medium is liquid. It contain the water droplets of colloidal size disperse in oil. Water droplets of colloidal size are dispersed in oil. For example, in cod liver oil, water is dispersed in oil. इथे बघा, हे वॉटर ड्रॉपलेट्स ऑफ कोलायडल साइज आहे, हे ऑइलमध्ये डिस्पर्स झाल्याचं दिसून येतं. पहिला जो प्रकार आपण घेतला होता तो होता ऑइल इन वॉटर, ज्यामध्ये ऑइल ड्रॉपलेट्स ऑफ कोलायडल साइज आर डिस्पर्स इन वॉटर. दुसरा होता वॉटर इन ऑइल. इथे वॉटर ड्रॉपलेट्स ऑफ कोलायडल साइज आर डिस्पर्स इन ऑइल. असे दोन प्रकार आपण इमल्शनचे लक्षामध्ये घेतलेले आहे. आता आहे प्रॉपर्टीज ऑफ इमल्शन. पहिला प्रकार आहे इट इज द हेट्रोजिनियस मिक्सचर ऑफ टू इमिसिबल लिक्विड. आत्ताच आपण सांगितलं होतं. सिमिलर टू सोल दे ऑल्सो शोज द प्रॉपर्टीज लाईक कोॲग्युलेशन, इलेक्ट्रोफोरेसिस, टिंडाल इफेक्ट, ब्राउनियन मोमेंट. या ज्या सगळ्या प्रॉपर्टीज आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये सोल करता लक्षामध्ये घेतल्या होत्या, त्या सगळ्या प्रॉपर्टीज इमल्शन सुद्धा दाखवतो. बघा, similar to Sol, they shows the properties like coagulation, electrophoresis, Tyndall effect and Brownian motion. The emulsion can be diluted by adding dispersion medium. समजा तुम्हाला ऑइल इन वॉटरला डायल्यूट करायचं आहे. मग ऑइल इन वॉटरला डायल्यूट करायचं असेल तर त्यामध्ये डिस्पर्शन मीडियम म्हणजे वॉटर वाढवा, वॉटरला ॲड करा, ते डायल्यूट झाल्याचं दिसेल. तेच जर का तुम्हाला वॉटर इन ऑइल इमल्शनला डायल्यूट करायचं असेल तर डिस्पर्शन मीडियम ऑइल आहे, हे वाढवा, म्हणजे डायल्यूशन झाल्याचं दिसेल. म्हणजे इट कॅन बी डायल्यूटेड बाय ॲडिंग डिस्पर्शन मीडियम. Here water is dispersion medium, so it can be diluted by using water, by adding water. And here it is water in oil emulsion where oil is a dispersion medium, so it can be diluted by adding the oil here. लक्षात येत आहे ना. त्यानंतर साइज ऑफ द डिस्पर्स फेज ऑफ इमल्शन इज समवॉट बिगर दॅन सोल. सोल पण कोलायडल सोल्युशन आहे, इमल्शन पण कोलायडल सोल्युशन आहे, पण त्या दोघांमध्ये जर का कंपॅरिझन केली तर इमल्शनचा कोलायडल पार्टिकल हा सोलच्या कोलायडल पार्टिकलपेक्षा समवॉट बिगर असल्याचं दिसून आलेलं आहे.
आणि कोॲग्युलेशन ऑफ इमल्शन, इमल्शनचं जेव्हा आपण कोॲग्युलेशन करतो त्याला म्हटलं जातं डिइम्युल्सिफिकेशन. व्हॉट इट इज कॉल्ड ॲज डिइम्युल्सिफिकेशन. The coagulation of emulsion is called as deemulsification and it can be carried out by using already बघितलेल्या पद्धती आहे heating, addition of electrolyte आणि अजून एक पद्धती इथे वापरल्या जाते ती आहे centrifuging. आता सेंट्रीफ्युगिंग मेथडमध्ये काय असतं, तुम्ही तुमच्या ज्या अशा पद्धतीच्या ट्यूब्स असतात या ट्यूब्समध्ये इमल्शन घ्या. समजा यामध्ये आपण हे इमल्शन घेतलं वॉटर इन ऑइल. अशा 2 ट्यूब्स घ्या. या 2 ट्यूब्समध्ये तुम्ही वॉटर इन ऑइल इमल्शन घेतलेलं आहे. त्याला सेंट्रीफ्युगिंग जी पद्धती आहे त्याला कनेक्ट करा. ही ट्यूब या पद्धतीने कनेक्ट केली आपण इथे आणि दुसरी ट्यूब या ठिकाणी कनेक्ट केली. त्याला सेंट्रीफ्युगिंगला आपण लावलं आणि यांना जोराने वेगाने रोटेट केलं. वेगाने रोटेट केल्यानंतर तुम्हाला असं दिसेल की ज्याची डेन्सिटी ही कमी आहे ते वरती राहील, म्हणजे इथे वरती राहील ऑइल, आणि ज्याची डेन्सिटी जास्त आहे ते खालच्या बाजूला गेल्याचं दिसून येईल, म्हणजे वॉटर. म्हणजेच ऑइल आणि वॉटर हे तुम्हाला सेपरेट झाल्याचं दिसून येईल. ज्याची डेन्सिटी जास्त ते खालच्या साईडला, ज्याची डेन्सिटी कमी ते वरच्या साईडला आल्याचं आपल्याला दिसून येतं. तर दिस इज अबाउट द सेंट्रीफ्युगिंग प्रोसेस. म्हणजे ऑइल आणि वॉटर या दोन्हीही फेजेसला या ठिकाणी आपण सेपरेट करण्याचं काम करत असतो. लक्षात येत आहे पद्धती ही. तर दिस इज अबाउट दी डिइम्युल्सिफिकेशन. काय म्हटलं, coagulation of emulsion is called as deemulsification and it can be carried out by using heating, addition of electrolyte and centrifuging. आपल्याला अजून या ठिकाणी इम्युल्सिफायर ही एक कन्सेप्ट बघायची आहे आणि ॲप्लिकेशन्स ऑफ इमल्शन सुद्धा बघायचं आहे. लक्ष द्या. नाव अबाउट द इम्युल्सिफायर. व्हॉट इज इम्युल्सिफायर? एक गोष्ट लक्ष द्या. समजा आपण इमल्शन तयार करतोय आणि इमल्शन तयार करत असताना एक एक्झाम्पल म्हणून आपण यामध्ये घेतलं समजा वॉटर आणि त्यामध्ये ड्रॉप बाय ड्रॉप असे आपण ऑइल टाकले. तर या ठिकाणी साहजिकच आपल्याला ऑइल इन वॉटर इमल्शन मिळेल. पण याला जर का आपण असंच थोडा वेळ ठेवून दिलं ऑन स्टँडिंग तर इट इज फाउंड दॅट द 2 लेयर्स गेट सेपरेटेड. 2 लेयर्स सेपरेट झाल्याचं तुम्हाला दिसेल. वरती ऑइलची लेयर दिसेल आणि खाली वॉटरची लेयर दिसेल. म्हणजे याचा अर्थ हे जे इमल्शन तयार झालं होतं हे स्टेबल राहिलं नाही. यामध्ये ऑइल ड्रॉपलेट्स वॉटरमध्ये डिस्पर्स राहिले नाही, उलट ऑइल ड्रॉपलेट एका लेयरच्या फॉर्ममध्ये सेपरेट झाल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजे फक्त 2 इम्मिसिबल लिक्विड घेऊन जर का आपण इमल्शन तयार केलं तर ते तयार होतं, पण थोड्या काळाकरता काही वेळाने लेयर सेपरेशन होतं आणि त्या ठिकाणी इमल्शन नाहीसं झाल्याचं दिसतं. काय सांगतोय बघा. इमल्शन ऑब्टेन्ड बाय ओनली शेकिंग ऑफ अ 2 इम्मिसिबल लिक्विड आर अनस्टेबल. फक्त 2 इम्मिसिबल लिक्विडला घेऊन त्यांचं शेकिंग करून जर का इमल्शन तयार केलं तर ते काय असतं, अनस्टेबल असतं. अँड देर इज अ चान्स ऑफ सेपरेटिंग इट इनटू 2 लेयर्स ऑन स्टँडिंग. म्हणजे फक्त 2 इम्मिसिबल लिक्विड घेऊन आपण जर का इमल्शन तयार केलं तर तयार झाल्याचं दिसेल, परंतु थोड्या वेळाने दोन्ही लेयर सेपरेट होतील. म्हणजे असं इमल्शन हे अनस्टेबल आहे असं आपण म्हणू शकतो. मग आता जर का इमल्शनला तुम्हाला स्टेबल ठेवायचं आहे तर अशा वेळेला एक थर्ड सबस्टन्स यामध्ये ॲड केला जातो. थर्ड सबस्टन्स शुड बी ॲडेड हिअर to stabilize the emulsion and that third substance is called as emulsifier. या थर्ड सबस्टन्सला emulsifier असं म्हटलं जातं. हा थर्ड सबस्टन्स काय करतो तर इट फॉर्म्स द प्रोटेक्टिव्ह लेअर अराउंड द कोलायडल पार्टिकल, अराउंड द डिस्पर्स फेज. हा जो थर्ड सबस्टन्स आहे म्हणजेच इम्युल्सिफायर जो आहे, हा इम्युल्सिफायर जेव्हा आपण ॲड करतो तेव्हा तो या ऑइल ड्रॉपलेटच्या भोवती म्हणजेच कोलायडल पार्टिकल डिस्पर्स फेजच्या भोवती एक प्रोटेक्टिव्ह लेअर तयार करतो आणि यांना एकत्रित येऊ देत नाही.
म्हणजे लेअर सेपरेशनचे चान्सेस आपण नाहीसे करून टाकलेले आहे. बघा काय आहे, इम्युल्सिफायर फॉर्म्स इम्युल्सिफायर फॉर्म्स अ प्रोटेक्टिव्ह लेअर. काय तयार करतो तो? प्रोटेक्टिव्ह लेअर तयार करतो. कोणाच्या भोवती? तर डिस्पर्स फेजच्या भोवती. अँड अवॉइड द कोॲग्युलेशन ऑफ द डिस्पर्स फेज. हे आता होणार नाही, कारण या इम्युल्सिफायरनी त्याच्या भोवती एक प्रोटेक्टिव्ह लेअर या ठिकाणी तयार केलेली आहे. समजतंय ना काय सांगतोय ते? बघा परत एकदा, emulsion obtained by just shaking of two immiscible liquids are unstable and there is a chance of separating these two layers, thus the emulsion is unstable. In order to avoid this and to keep the emulsion stable, it is necessary to add the third substance, which is called as emulsifier. Emulsifier forms a protective layer around the disperse phase and avoid the coagulation of the disperse phase. मग कोणाकोणाला इम्युल्सिफायर म्हणून वापरल्या जाऊ शकतं? प्रोटीन, स्टार्च, जिलेटिन, गम, सोप, डिटर्जंट यांना तुम्ही इम्युल्सिफायर म्हणून वापरू शकता. आता देर आर टू मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ इमल्शन. इमल्शन तयार करण्याच्या दोन मेथड्स आहेत. पहिली मेथड आहे एजंट इन वॉटर मेथड आणि दुसरी आहे एजंट इन ऑइल मेथड. तर काय आहे या मेथड्स त्या आपल्याला लक्षामध्ये घ्यायच्या आहे. पहिली आहे एजंट इन वॉटर मेथड. एजंट इन वॉटर मेथडमध्ये काय करतात? लक्ष द्या. एजंट ॲज द नेम सजेस्ट, एजंट इन वॉटर. आता ही जी मेथड आहे या मेथडमध्ये काय केलं जाईल व्यवस्थित समजून घ्या. सगळ्यात पहिले आपण घेतला बीकर. या बीकरमध्ये आपण घेतलं वॉटर. वॉटर हे डिस्पर्शन मीडियम आहे. एक नंबरला काय घेतलं आपण? वॉटर, जे काय आहे डिस्पर्शन मीडियम. दोन नंबरला आपण यामध्ये इम्युल्सिफायर ॲड करणार. कोणाला ॲड करणार आपण? इम्युल्सिफायर. आणि मग तीन नंबरला आपण यामध्ये टाकणार डिस्पर्स फेज म्हणजे ऑइल, आणि त्याला टाकणार आपण ड्रॉप बाय ड्रॉप ॲडिशन. आपण कोणाचं करणार? डिस्पर्स फेज ऑइलचं करणार. मग जेव्हा ड्रॉप बाय ड्रॉप ऑइल त्यामध्ये टाकू विथ अ कंटिन्युअस अँड व्हिगरस शेकिंग, तर तो ऑइलचा ड्रॉप पडला की हा इम्युल्सिफायर काय करेल? हा ऑइलचा ड्रॉपलेट पडला की इम्युल्सिफायर त्याच्या भोवती लगेच प्रोटेक्टिव्ह लेअर तयार करेल. दुसरा ड्रॉप पडला, तिसरा ड्रॉप पडला की प्रत्येक ड्रॉपच्या भोवती तुम्हाला इम्युल्सिफायरनी प्रोटेक्टिव्ह लेअर तयार केल्याचं दिसेल. त्यामुळे काय होईल की त्यामुळे हे ऑइल ड्रॉपलेट्स कोॲग्युलेट होणार नाही आणि तुम्हाला इमल्शन स्टेबल मिळाल्याचं दिसेल. बघा, एजंट इन वॉटर मेथड. हे जे वॉटर आहे, एजंटचा अर्थ इम्युल्सिफायर. एजंट म्हणजे कोण टाकतो आपण? इम्युल्सिफायर. आणि वॉटर म्हणजे कोण असतं? आपलं डिस्पर्शन मीडियम. मग एजंट इन वॉटर मेथड या नावामध्येच लक्षात यायला पाहिजे की इम्युल्सिफायर वॉटरमध्ये टाकतोय म्हणजे वॉटर डिस्पर्शन मीडियम आहे, म्हणजे ऑइल हे डिस्पर्स फेज आहे. मग काय करतात बघा, इन दिस मेथड इम्युल्सिफायर इज डिझॉल्व इन वॉटर विच इज अ डिस्पर्शन मीडियम अँड देन ऑइल इज ॲडेड. बघा, emulsifier is dissolved in dispersion medium, that is water, and then the oil is added drop by drop with a continuous strong shaking. ऑइलला आपण ड्रॉप बाय ड्रॉप ॲड करणार आहे विथ अ कंटिन्युअस स्ट्रॉंग शेकिंग. त्यामुळे ऑइल ड्रॉप पडला की इम्युल्सिफायर प्रोटेक्टिव्ह लेअर तयार करेल. ऑइलचे ड्रॉपलेट हेट्रोजिनियस नेचर मेंटेन करतील, ते एकत्रित येणार नाही, कोॲग्युलेशन होणार नाही. तर दिस इज the agent in water method which produces oil in water emulsion. कोणतं इमल्शन देत आहे? ऑइल इन वॉटर इमल्शन आपल्याला या ठिकाणी मिळत आहे. आता दुसरी आहे एजंट इन ऑइल मेथड. आता एजंट इन ऑइल मेथड मध्ये काय करतात? सगळ्यात पहिले बीकर मध्ये घेतात ऑइल. याच्यामध्ये काय घ्यायचं? सगळ्यात पहिल्यांदा ऑइल घ्या. या ऑइल मध्ये नंतर इम्युल्सिफायर टाका आणि त्यामध्ये ड्रॉप बाय ड्रॉप ॲडिशन ऑफ अ डिस्पर्स फेज म्हणजे कोणाचं करायचं? वॉटरचं. बघा लक्ष द्या, सगळ्यात पहिले बीकरमध्ये डिस्पर्शन मीडियम म्हणजे कोण घेतला? ऑइल, कारण एजंट इन ऑइल आहे. आता ऑइल तुमचं झालं डिस्पर्शन मीडियम आणि एजंट म्हणजे इम्युल्सिफायर आत्ताच आपण सांगितलं. मग सगळ्यात पहिले बीकरमध्ये ऑइल घ्यायचं,
त्यामध्ये इम्युल्सिफायरला डिझॉल्व करायचं, त्यामध्ये डिस्पर्स फेज वॉटरला ड्रॉप बाय ड्रॉप टाका. हे वॉटर ड्रॉप पडले की इम्युल्सिफायर त्याच्या भोवती प्रोटेक्टिव्ह लेअर तयार करेल आणि त्यांना कोॲग्युलेट होऊ देणार नाही, लेअर सेपरेशन सुद्धा होऊ देणार नाही. काय पद्धती आहे बघा. इन दिस मेथड इम्युल्सिफायर इज डिझॉल्व इन ऑइल. का बरं ऑइल? कारण ऑइल हे डिस्पर्शन मीडियम आहे. देन वॉटर इज ॲडेड ड्रॉप बाय ड्रॉप. त्याच्यामध्ये ड्रॉप बाय ड्रॉप ॲडिशन वॉटरचं केलं विथ अ कॉन्स्टंट कंटिन्युअस शेकिंग. मग वॉटर ड्रॉप पडला की इम्युल्सिफायर त्याच्या भोवती प्रोटेक्टिव्ह लेअर तयार करेल आणि अशा तऱ्हेने आपल्याला वॉटर इन ऑइल इमल्शन मिळाल्याचं दिसेल. म्हणजे ओव्हरऑल काय सांगता येईल की इम्युल्सिफायर मेंटेन द हेट्रोजिनियस नेचर ऑफ द इमल्शन अँड मेक्स द इमल्शन स्टेबल. काय बोललो होतो आपण इम्युल्सिफायर विषयी? जर का आपण 2 इम्मिसिबल लिक्विड घेतले आणि त्यापासून जर का इमल्शन तयार केलं तर ते इमल्शन अनस्टेबल असतं. त्या इमल्शनमध्ये 2 लेअर कालांतराने आपोआप सेपरेट झाल्याचं आपल्याला दिसेल. आपल्याला ते इमल्शन स्टेबल पाहिजे, त्या इमल्शनचं हेट्रोजिनियस नेचर मेंटेन राहिलेलं पाहिजे. मग अशा वेळी काय करा, एक थर्ड सबस्टन्स इमल्शनमध्ये टाका जो त्या ठिकाणी कोॲग्युलेशन ऑफ इमल्शन होऊ देणार नाही. असा जो थर्ड सबस्टन्स आहे जो इमल्शनचं स्टॅबिलिटी मेंटेन करतो त्याला म्हटलं जातं इम्युल्सिफायर. हा इम्युल्सिफायर कसं स्टॅबिलिटी मेंटेन करतो तर हा डिस्पर्स फेजच्या भोवती प्रोटेक्टिव्ह लेअर तयार करतो आणि डिस्पर्स फेजला एकत्रित येऊ देत नाही, त्यांचं कोॲग्युलेशन होऊ देत नाही. आता काही इमल्शनची उदाहरणं आपण सांगितली होती. 2 पद्धती आहेत. एक आहे एजंट इन वॉटर मेथड. या नावाचा अर्थ लक्ष द्या की इम्युल्सिफायर इज ॲडेड टू वॉटर. म्हणजे वॉटर हे डिस्पर्शन मीडियम आहे, म्हणजे अल्टिमेटली डिस्पर्स फेज हा ऑइल असला पाहिजे. एजंट इन ऑइल मेथड याचा अर्थ इम्युल्सिफायरला ऑइलमध्ये म्हणजे डिस्पर्शन मीडियममध्ये टाकतात, म्हणजे वॉटर हा डिस्पर्स फेज असला पाहिजे. ॲक्च्युली या 2 मेथडच्या नावावरूनच या मेथड एक्सप्लेन झाल्या पाहिजे. कशा? सगळ्यात पहिले डिस्पर्शन मीडियम म्हणजे वॉटर घ्या, नंतर त्यामध्ये इम्युल्सिफायरला डिझॉल्व करा, नंतर ऑइल ड्रॉप बाय ड्रॉप टाका विथ अ कंटिन्युअस स्ट्रॉंग शेकिंग. ऑइल ड्रॉपलेट पडल्याबरोबर इम्युल्सिफायर त्याच्या भोवती प्रोटेक्टिव्ह लेअर तयार करेल आणि ऑइल ड्रॉपलेट एकत्रित येणार नाही आणि स्टेबल ऑइल इन वॉटर इमल्शन तुम्हाला मिळेल. दुसरं होतं एजंट इन ऑइल मेथड. काय नाव दिलेलं आहे? एजंट इन ऑइल मेथड. या मेथडमध्ये आपण घेणार ऑइल म्हणजे डिस्पर्शन मीडियम, त्यामध्ये इम्युल्सिफायर टाकणार. इम्युल्सिफायर टाकलं की त्यामध्ये वॉटर ड्रॉपलेट ऑफ कोलायडल साइज ड्रॉप बाय ड्रॉप आपण टाकणार विथ अ कंटिन्युअस अँड स्ट्रॉंग शेकिंग. बघा, इम्युल्सिफायर डिझॉल्व इन ऑइल, इम्युल्सिफायर डिझॉल्व इन ऑइल. त्याच्यानंतर वॉटर ड्रॉपलेट्स हे आपण कोलायडल साइजचे ड्रॉप बाय ड्रॉप टाकले विथ अ स्ट्रॉंग कंटिन्युअस शेकिंग. मग काय होईल? हा इम्युल्सिफायर वॉटर ड्रॉपलेटच्या भोवती प्रोटेक्टिव्ह लेअर तयार करेल आणि त्यांचं कोॲग्युलेशन होऊ देणार नाही आणि आपल्याला वॉटर इन ऑइल इमल्शन मिळाल्याचं दिसून येणार आहे. तर दिस इज अबाउट इम्युल्सिफायर अँड 2 मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ इमल्शन. नाउ द नेक्स्ट इज अप्लिकेशन ऑफ इमल्शन. पहिलं अप्लिकेशन आहे जे नेहमी आपण घरामध्ये पाहतो, फिनाईलला पाण्यामध्ये टाकतो आपण, म्हणजेच ऑइल इन वॉटर इमल्शन तयार करतो जे डिसइन्फेक्टंट म्हणून काम करतं. आपल्या सोप आणि डिटर्जंटची जी क्लिन्झिंग ॲक्शन जी आहे ती सुद्धा इम्युल्सिफिकेशन प्रोसेसवरतीच अवलंबून आहे. तुम्ही मेटलर्जीमध्ये फ्लोटेशन प्रोसेस शिकता. ती कॉन्सन्ट्रेशन ऑफ द ओअर मेटलर्जीमध्ये वापरलं जातं फ्लोटेशन प्रोसेस. त्यामध्ये जो लार्ज टँक असतो त्यामध्ये पाईन ऑइल इन वॉटर घेतलं जातं, म्हणजे ऑइल इन वॉटर इमल्शन तिथे वापरतात आणि म्हणून म्हटलंय आपण सम इमल्शन्स आर युज्ड इन फ्लोटेशन प्रोसेस. जनरली पाईन ऑइल इन वॉटर म्हणजे ऑइल इन वॉटर इमल्शन तिथे वापरलं जातं. बऱ्याचशा फार्मास्युटिकल प्रिपरेशन्स जे आहेत त्या इमल्शन्स आहेत, जे टॉनिक किंवा काही ज्या प्रिपरेशन्स आहे फार्मास्युटिकल दे आर इमल्शन. आणि मॅन्युफॅक्चरिंग ऑफ पेंट हे करताना सुद्धा इमल्शनचा उपयोग केला जातो. एवढंच काय तर मिल्क आणि कॉड लिव्हर ऑइल हे सुद्धा इमल्शन आहे. कोणते? पहिले फिनाइल इन वॉटर डिसइन्फेक्टंट, नंतर क्लिन्झिंग ॲक्शन ऑफ सोप अँड डिटर्जंट बेस्ड ऑन इम्युल्सिफिकेशन प्रोसेस, पाईन ऑइल इन वॉटर दॅट इज ऑइल इन इमल्शन, ऑइल इन
water. Emulsion is used in flotation process. Many pharmaceutical preparations are emulsion. Nantar in the manufacturing of paint, emulsions are used. Milk and cod liver oil is also an example of emulsion. So all this is about the emulsion, a type of a colloidal solution. Thank you.